नमस्कार, मी डॉक्टर अंकिता पाटकर, प्राथमिक आरोग्य केंद्र कावसा येथील वैद्यकीय अधिकारी. गेले काही दिवस एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. चला तर आपण सर्वप्रथम बघूया की तो व्हिडिओ नेमका कुठला आहे. धक्कादायक बातमी समोर येत आहे. कावसा येथील आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य केंद्रातील शुश्रूषकामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रशासन उपस्थित झाले असून दोषींवर कठोर कारवाई करून रुग्णांना नियमित व वेळेत उपचार मिळावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आता या व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय आहे? तर प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीडी टायमिंग हे 8:30 ते 12:30 असतं व दुपारी 4 ते 6 असतं. या व्यतिरिक्त जेही इमर्जन्सीचे पेशंट येतात त्यांना आम्ही तपासतो व ओपीडी टायमिंगच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या निवासस्थानी असतो. परंतु हा व्यक्ती नीळकंठ वसू राहणारा कालवाडी हा व्यक्ती 8:15 येऊन इथे व्हिडिओ काढतो. 8:29 माझा हा जीपीएस लोकेशनचा फोटो आहे. मी जर इथे हजर आहे तरी सुद्धा ही खोटी बातमी पसरवण्याचे नेमकं कारण काय? तर गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती मला जाहिरातीसाठी पैसे द्या असे मागणी करत आहे. माझ्या परीने मी जितके देऊ शकले मी तेवढे दिले, परंतु याची मागणी 5,000 रुपयांची आहे. एवढे पैसे बाबा मी कुठून देणार? आणि बदनामी करण्याचा प्रयत्न करतो, दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. वचक लोकशाहीच्या संपादकांसोबत सुद्धा बोलले तर त्यांनी मला असं उत्तर दिले की तुमच्याच्याने जे होत असेल ते करून घ्या. बोलायचा हक्क हा नुसतं पत्रकारांनाच नव्हे तर इतर जनतेलाही आहे, राईट टू स्पीच. आणि त्या आधारे मी माझे मत मांडत आहे की या व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? वचक लोकशाहीचा आहे ही वचक पैसे उलगडण्याचा आहे? याचा विचार आता तुम्ही स्वतःच करा.